Welcome student in my NEET Bio Age channel. In this channel we will be going to start the new series in which we will going to discuss the most expected MCQs for NEET exam 2026. आणि ह्या NEET exam 2026 जर प्रिपरेशन करायचं असेल तर MCQ सॉल्व करणं मस्ट आहे. आणि MCQ सॉल्व करत असताना त्याची टेक्निक ही तुमची योग्य असली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला लॉजिकल थिंकिंगचा वापर करून इलिमिनेशन टेक्निकचा वापर करून MCQ सॉल्व करता आले पाहिजेत. आणि MCQ सॉल्व करण्यासाठी ही टेक्निक जर डेव्हलप झाली तर मिनिमम नॉलेजमध्ये तुम्हाला मॅक्झिमम MCQs करेक्ट आणता येतील आणि तुमचा ॲक्युरेसी रेट चांगला राहील, अटेम्प्ट पण खूप चांगला होईल. आणि त्या दृष्टिकोनातून ही सिरीज तुम्हाला खूप हेल्पफुल ठरेल. आणि तुमचे जे काही टेक्निक्स आहेत MCQ सॉल्व करण्याच्या त्याच्यामध्ये हे व्हॅल्यू ॲडिशन असेल, जेणेकरून तुम्ही ह्या टेक्निकचा वापर करून तुमचा स्कोअर बूस्ट करू शकता. आणि आपण ह्या सिरीजमध्ये 11th अँड 12thचे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स कवर करणार आहोत आणि ईच टॉपिकवरचे मिनिमम 30 क्वेश्चन्स आपण सॉल्व करणार आहोत. ते पार्ट 1 आणि पार्ट 2मध्ये. पार्ट 1मध्ये 15 क्वेश्चन्स, पार्ट 2मध्ये 15 क्वेश्चन. आणि जर चॅप्टर खूप मोठा असेल तर आपण 45 MCQs पण सॉल्व करू, जेणेकरून 3 पार्ट्स एका चॅप्टरवर येऊ शकतात. ही जर सिरीज तुम्ही फॉलो केली तर तुमचा नीटमधला स्कोअर 100% इन्क्रीज होणार आहे. सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट सिरीज. Let's start the first question. Lipids appear in acid insoluble fraction during the analysis of chemical composition of tissue because. So lipid हा ॲसिड इन्सॉल्युबल पार्ट म्हणजेच रिटेंटेटमध्ये काय आहे तो फिल्ट्रेटमध्ये न जाता का, कारण त्याचे 4 स्टेटमेंट दिले ते आपल्याला शोधायचे. सो फर्स्ट, दे हॅव मॉलिक्युलर वेट मोर दॅन 10,000 डाल्टन. सो लिपिडचं मॉलिक्युलर वेट 10,000 डाल्टनपेक्षा जास्त नाही, त्यामुळे हे पहिलं स्टेटमेंट रॉंग आहे. का, कारण लिपिडचं मॉलिक्युलर वेट हे लेस दॅन 800 डाल्टन आहे. आणि लेस दॅन 800 डाल्टन असेल तर लिपिड हा मॅक्रो मॉलिक्युल्समध्ये न जाता मायक्रो मॉलिक्युल्समध्ये आला पाहिजे होता. तो रिटेंटेटमध्ये येतो, ॲसिड इन्सॉल्युबल फ्रॅक्शनमध्ये येतो. का, कारण त्याचं कारण विचारायचं, बट फर्स्ट कारण नाही. का, कारण त्याचं मॉलिक्युलर वेट हे लेस दॅन 800 डाल्टन आहे. दे आर पॉलिमेरिक कंपाऊंड्स. लिपिड हा पॉलिमेरिक कंपाऊंड नाही. पॉलिमर्स कसे तयार होतात, मोनोमर्स रिपीटेडली अटॅच होऊन पॉलिमर्स तयार होतात, बट हा पॉलिमेरिक कंपाऊंड नाही. त्यामुळे फर्स्ट स्टेटमेंट पण रॉंग आहे, सेकंड स्टेटमेंट पण रॉंग आहे. ऑन ग्राइंडिंग बायो मेम्ब्रेन्स आर ब्रोकन इन टू पीसेस अँड फॉर्म्स इनसॉल्युबल व्हेसिकल्स. जर आपण लिव्हिंग टिश्यू ग्राइंड करत असो इन प्रेझेन्स ऑफ ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिड, त्यावेळेस मेम्ब्रेन ही आपली लिपिडची बनलेली असते आणि त्याचे छोटे छोटे असे तुकडे पडतात. आणि हे तुकडे जे आहे ते इनसॉल्युबल वॉटरमध्ये असल्यामुळे ते व्हेसिकल्स फॉर्म तयार करतात. व्हेसिकल्स म्हणजे काय, अरेंजमेंट ऑफ द लिपिड मॉलिक्युल्स. लिपिड हा मॉलिक्यूल पॅथिक आहे. का, कारण त्याच्यामध्ये 2 ग्रुप्स असतात, एक हायड्रोफिलिक आणि हायड्रोफोबिक. म्हणून त्याची अरेंजमेंट वॉटरमध्ये ही व्हेसिकल्स फॉर्ममध्ये होते. आणि व्हेसिकल्स म्हणजे काय, मायसेल फॉर्ममध्ये त्याची अरेंजमेंट होणं. लिपिडचे मॉलिक्युल्स एकमेकाबरोबर असोसिएट होतात आणि त्यामुळे त्याचं मॉलिक्युलर वेट 10,000 डाल्टनपेक्षा जास्त जातं आणि म्हणून तो रिटेंटेटमध्ये येतोच, म्हणजेच ॲसिड इन्सॉल्युबल फ्रॅक्शनमध्ये येतो. म्हणून हे आन्सर करेक्ट आहे. सो दे हॅव लो मॉलिक्युलर वेट. इट इज अ ट्रू, दे हॅव लो मॉलिक्युलर वेट. आणि किती मॉलिक्युलर वेट आहे, लेस दॅन 800. इट डज नॉट फुलफिल द डिमांड ऑफ क्वेश्चन. तो क्वेश्चनची डिमांड काय आहे की लिपिड का ॲसिड इन्सॉल्युबल फ्रॅक्शनमध्ये येतो, रिटेंटमेंटमध्ये का राहतो. का, कारण तो लिपिडची जी बायोमेम्ब्रेन आहे ती तुटल्यानंतर पीसेस तयार करते आणि ते पीसेस इन्सॉल्युबल असल्यामुळे व्हेसिकल्स फॉर्ममध्ये जातात. आणि व्हेसिकल्स काय, लिपिड मॉलिक्युलचे असोसिएशन आहेत. ते असोसिएशन म्हणजे ग्रुप, त्यांचा पॉलिमर नाही तो, बट असोसिएशन असल्यामुळे भरपूर लिपिड मॉलिक्युल्स एकत्र आल्यामुळे ते काय होतात, तो हे लिपिडचं असोसिएशन आयदर बायलेयर असेल. बायलेयर म्हणजे हा लिपिड मॉलिक्यूल असा
2 लेअरमध्ये अरेंज होऊ शकतो, जी की आपली प्लाझ्मा मेम्ब्रेन अरेंज झालेली असते. किंवा हा लिपिड मायसेल म्हणजेच काय, सो ह्याचे जे हायड्रोफोबिक एंड्स असतात ते एकमेक प्रोटेक्ट करण्यासाठी तो एक सर्क्युलर फॉर्ममध्ये असा अरेंज होतो, जेणेकरून ह्याचे जे टेल आहेत हे हायड्रोफोबिक टेल आहेत आणि त्याचे हेड हायड्रोफिलिक आहेत, ते प्रोटेक्ट केले जातात. तो म्हणजे ह्या पद्धतीने तो अरेंज झाल्यामुळे त्याचं मॉलिक्युलर वेट वाढतं आणि मॉलिक्युलर वेट वाढतं म्हणून तो ॲसिड इनसॉल्युबल फ्रॅक्शनमध्ये होतो. सो करेक्ट आन्सर इज द थर्ड आन्सर. सेकंड क्वेश्चन, तो मॅच कॉलम 1 विथ कॉलम सेकंड. आता मॅचिंगचे क्वेश्चन आले का हे खूप सोपे असतात. ह्याच्यामध्ये एक क्ल्यू भेटली का तुम्हाला पूर्ण मॅचिंग सॉल्व करण्यामध्ये मदत करतात. तो ह्या कॉलम 1मध्ये सेकंडरी मेटाबॉलाइट्स दिलेले आहेत, कॉलम सेकंडमध्ये त्याचे एक्झाम्पल्स दिले आहेत. सो फर्स्ट वन इज द टॉक्झिन. टॉक्झिन्स कुठले? व्हिनब्लास्टिन. व्हिनब्लास्टिन हा ड्रग आहे. व्हिनब्लास्टिन, व्हिनक्रिस्टिन हे अँटी कॅन्सर ड्रग्ज आहेत. त्यामुळे हा सेकंडरी मेटाबॉलाइटचा एक्झाम्पल आहे, बट हे काय आहे? ड्रग आहे. सो ड्रग इज व्हिनब्लास्टिन. ॲब्रिसिन, रायसिन हे टॉक्झिन्स आहेत. त्यामुळे ए सेकंड. सो ए सेकंड इथे दिलेला आहे, इथे दिलेला आहे. त्यामुळे फर्स्ट ऑप्शन इलिमिनेट झाला आणि फोर्थ ऑप्शन इलिमिनेट झाला. बी फर्स्ट. सो बी फर्स्ट दोन्हीकडे पण आहे, त्यामुळे याच्यावरून क्वेश्चन सॉल्व्ह होत नाही. देन सी. सी पॉलिमेरिक सबस्टन्स. पॉलिमेरिक सबस्टन्स रबर, सेल्युलोज हे पॉलिमेरिक सबस्टन्स असतात, त्यामुळे सी थर्ड. आणि सी थर्ड असल्यामुळे हा आपला ऑप्शन थर्ड करेक्ट आला. तरी पण आपण चौथा ऑप्शन एकदा व्हेरीफाय करून बघायचा. इसेन्शियल ऑइल्स, लेमन ग्रास करेक्ट आहे. आणि हा क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड एन सी आर टीमधून आलेला आहे आणि ह्यासाठी तुम्ही एन सी आर टीमध्ये दिलेले टेबल्स करणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो हा सेकंडरी मेटाबॉलाइटचा टेबल तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. सगळे एक्झाम्पल्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. लेट्स टेक द नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. हा क्वेश्चन अझर्शन आणि रिझनचा आहे. हे क्वेश्चन सॉल्व करताना टेक्निक काय फॉलो करायची, तर अझर्शनला पहिल्यांदा स्टेटमेंट म्हणून कन्सिडर करायचं आणि रिझनला पण स्टेटमेंट म्हणून कन्सिडर करायचं. आणि स्टार्टिंगला हे 2 स्टेटमेंट इंडिपेंडेंटली करेक्ट आहे का रॉंग आहेत, करेक्ट आहेत का रॉंग आहेत हे पहिल्यांदा डिसाईड करायचं. आणि इफ ह्याच्यातले दोन्ही स्टेटमेंट करेक्ट असतील तरच आपणाला ए जो स्टेटमेंट आहे त्याचं करेक्ट एक्सप्लेनेशन आरमध्ये दिले का हे शोधायचं असतं. आणि हे टेक्निक लावत असताना जर एखादं स्टेटमेंट जर रॉंग असेल तर ह्याचं रिलेशन लावता येत नाही. जर दोन्हीही स्टेटमेंट करेक्ट असतील तरच आपणाला अझर्शन आणि रिझनमध्ये रिलेशन लावून अझर्शनचं करेक्ट एक्सप्लेनेशन आर आहे का, रिझन आहे का हे बघितलं जातं. तो ह्या पद्धतीनं सॉल्व करतात हे क्वेश्चन्स. आणि हे सॉल्व करत असताना रिझन करेक्ट आहे बघण्यासाठी ह्या 2 सेंटेन्सच्या मध्ये तुम्ही बिकॉज लावू शकता. आणि ह्या बिकॉज लावल्यानंतर जर तुम्हाला ते व्यवस्थित वाटलं स्टेटमेंट हे करेक्ट एक्सप्लेनेशन देते तर मग हे ट्रू एक्सप्लेनेशन असते, अदरवाईज रॉंग असते. तो ह्या लॉजिकनुसार तुम्ही ह्या क्वेश्चनचे प्रॅक्टिस करायचे. तो बघूया आपण हा क्वेश्चन कशा पद्धतीनं आपण सॉल्व करूया. द ॲसिड सॉल्युबल पूल रिप्रेझेंट्स द रफली सायटोप्लाझमिक. म्हणजे ॲसिड सॉल्युबल पूल म्हणजेच फिल्ट्रेट. फिल्ट्रेटमध्ये काय आहे की रफली सायटोप्लाझमिक कंपोजिशन म्हणजेच बायो मायक्रोमॉलिक्युल्स. तो ही स्टेटमेंट म्हणून करेक्ट आहे. देन द मॅक्रोमॉलिक्युल्स फ्रॉम सायटोप्लाझम अँड ऑर्गॅनेलिज बिकम द ॲसिड इनसॉल्युबल फ्रॅक्शन. करेक्ट. मॅक्रोमॉलिक्युल हे ॲसिड इनसॉल्युबल फ्रॅक्शन म्हणजेच रिटेंटेटमध्ये राहणार. आणि जे बायो मॅक्रोमॉलिक्युल्स आहे ते सायटोप्लाझम आणि ऑर्गॅनेलिजमधून येऊ शकतात. सो हे स्टेटमेंट म्हणून पण करेक्ट आहे. आता ह्यांचं रिलेशन लावून बघूया आपण की करेक्ट आहे का. सो द ॲसिड सॉल्युबल पूल रिप्रेझेंट्स रफली सायटोप्लाझमिक कंपोजिशन म्हणजेच बायो मॅक्रोमॉलिक्युल्स बिकॉज द मॅक्रोमॉलिक्युल्स फ्रॉम सायटोप्लाझम अँड ऑर्गॅनिल्स बिकम्स द ॲसिड इनसॉल्युबल फ्रॅक्शन. ए स्टेटमेंट मॅक्रोमॉलिक्युलबद्दल डिस्कशन करतायत आणि रिझन मॅक्रोमॉलिक्युलबद्दल डिस्कस करतायत, त्यांचा काहीही संबंध नाही. सो दॅट्स वाय करेक्ट आन्सर इज इफ बोथ अझर्शन अँड रिझन आर ट्रू बट रिझन इज नॉट करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ द अझर्शन. म्हणून आपलं आन्सर
सेकंड येणार. नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन, द रिलेटिव्ह अबंडन्स ऑफ डॅश डॅश अँड डॅश डॅश इज हायर इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ॲज कम्पेअर्ड टू द अर्थ क्रस्ट. अर्थ क्रस्टपेक्षा लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये रिलेटिव्ह अबंडन्स कुणाचा जास्त आहे फॉलोइंग एक्झाम्पलमध्ये. फर्स्ट इज द मॅग्नेशियम, सिलिकॉन, कार्बन, हायड्रोजन, सिलिकॉन, ऑक्सिजन, कॅल्शियम, मॅग्नेशियम. आता हे सगळे एलिमेंट्स दिलेले आहेत आणि हे एलिमेंट्समध्ये लिव्हिंग टिश्यूमध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर आणि फॉस्फरस हा ग्रेटर असतो दॅन अर्थ क्रस्ट. तो अर्थ क्रस्टपेक्षा हे 6 एलिमेंट्स जास्त असतात लिव्हिंग टिश्यूमध्ये. हे तुम्ही पाठच करायचं आहे. कोन्स पी म्हणून लक्षात ठेवायचं. कोन्स पी म्हणजे काय? कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर, फॉस्फरस. मग ह्याच्यामधले कुठले एलिमेंट्स दिलेत? कार्बन, हायड्रोजन ऑप्शन नंबर 2 मध्ये दिलेले. दॅट्स वाय ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट ऑप्शन. मॅग्नेशियम, सिलिकॉन हे अर्थ क्रस्टमध्ये जास्त असतात. सिलिकॉन अर्थ क्रस्टमध्ये जास्त असतात व ऑक्सिजन असतो, बट हा नसल्यामुळे हा ऑप्शन ही रॉंग. कॅल्शियम, मॅग्नेशियम हे अर्थ क्रस्टमध्ये जास्त असतात. तो याच्याबद्दलचा एक चार्ट दिलेला आहे NCERTमध्ये. हा चार्ट तुम्ही करणं गरजेचं आहे. सो ह्याच्यामध्ये दिले बघा, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर. तो हे सगळे इथपर्यंतचे ह्युमन बॉडी म्हणजेच लिव्हिंग टिश्यूमध्ये सर्वात जास्त आहेत, दिसते तुम्हाला ॲज कम्पॅरिझन टू द अर्थ क्रस्ट. आणि अर्थ क्रस्टमध्ये जास्त काय आहेत? सोडियम आहे, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, सिलिकॉन आहे आणि इथं फॉस्फरस दिलेलं नाही, बट मी इथं ॲड केलेला आहे. फॉस्फरस अर्थ क्रस्टमध्ये 0.1% असतो आणि ह्युमन बॉडीमध्ये अप्रॉक्सिमेटली 1% असतो. त्यामुळे ह्याची ट्रिक काय झाली बाळांनो? कोन्स पी. आणि ह्याच्यामध्ये पण तुम्हाला काय माहीत पाहिजे की सगळ्यात जास्त कोण आहे तर ऑक्सिजन आहे. ऑक्सिजन किती आहे तर 65% आणि 2 नंबरला आहे कार्बन. कार्बन किती आहे? 18%. सो ऑक्सिजन आणि कार्बन हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मे बी क्वेश्चन्स याच्यावर फ्रेम होऊ शकतो. देन नेक्स्ट क्वेश्चन, ड्युरिंग द एलिमेंटल ॲनालिसिस ऑफ टिश्यू, if the tissue is fully burned, all the carbon compounds are oxidized to gaseous form and remaining is called ash, and this ash contains. मग ह्या ॲशमध्ये काय आहे? ही डिस्ट्रक्टिव्ह ॲनालिसिसची टेक्निक आहे, ज्याच्यामध्ये आपण काय बघतो? इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स स्टडी करतो की लिव्हिंग टिश्यूमध्ये कुठले इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत आणि त्याच्यामध्ये आपण काय करतो? ते लिव्हिंग टिश्यू बर्न करतो आणि बर्न केल्यानंतर सगळे कार्बन कंपाऊंड ह्याचे ऑक्सिडाईज होतात गॅसियस फॉर्ममध्ये. सो आणि राहिलेले जे असतात ते इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स असतात. सो मग इनऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये कुठले असतात ॲशमध्ये? मग कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स, प्रोटीन हे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत, त्यामुळे ऑप्शन नसणार हा करेक्ट. सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम अँड मॅग्नेशियम हे इनऑर्गॅनिक आहेत. ग्लुकोज, ग्लायसिन, हे ऑर्गॅनिक आहेत, त्यामुळे हाही ऑप्शन नसणार. कार्बोहायड्रेट, RNA, एन्झाईम्स हेही ऑर्गॅनिक. तर ऑर्गॅनिक कंपाऊंड सगळे ऑक्सिडाईज होतात इन फॉर्म ऑफ CO2, वॉटर ह्या किंवा वॉटर वेपरच्या फॉर्ममध्ये हे निघून जातात, किंवा ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन, त्याला आपण NOx म्हणतो. CO2, वॉटर आणि NOxच्या फॉर्ममध्ये सगळे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स वेपर फॉर्ममध्ये निघून जातात आणि राहतात फक्त इनऑर्गॅनिक कंपाऊंड. सो ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट. द ॲश कंटेन्स सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. हा NCERTमधला टेबल आहे ज्याच्यामध्ये इनऑर्गॅनिक कॉन्स्टिट्युएंट्स आपल्या लिव्हिंग टिश्यूमध्ये कुठले कुठले असतात ते दिलेले आहेत. देन नेक्स्ट क्वेश्चन, अरेंज द फॉलोइंग components in ascending ऑर्डर ऑफ देअर पर्सेंटेज इन द टोटल सेल्युलर मास. आपल्या सेलमध्ये असेंडिंग म्हणजे बाळांनो इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये तुम्हाला अरेंज करायचे की आपल्या सेलमधले कुठले कंपोनंट सगळ्यात कमीपासून जास्तीपर्यंत असेंडिंग ऑर्डर. मग असेंडिंग ऑर्डरमध्ये सगळ्यात कमी काय आहे? तो मग तुम्हाला हा माहीत पाहिजे. लिपिड्स हे 2% असतात आपल्या बॉडीमध्ये. कार्बोहायड्रेट्स 3% असतात. न्यूक्लिक ॲसिड्स हे 5 ते 7% असतात. प्रोटीन अराउंड 10 to 15% असतात.
आणि वॉटर अराउंड 70% असतात. तो आपणाला पहिल्याच ऑप्शनमध्ये भेटलेला आहे की असेंडिंग ऑर्डर, लिपिड, कार्बोहायड्रेट, न्यूक्लिक ॲसिड, प्रोटीन आणि वॉटर. सो आपल्या सेलमध्ये सर्वात जास्त वॉटर 70%, देन प्रोटीन 10 to 15%, न्यूक्लिक ॲसिड 5 to 7%, कार्बोहायड्रेट 3% आणि सगळ्यात कमी आपल्यामध्ये लिपिड आहे. सो दॅट्स वाय फर्स्ट ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. सो देन लेट्स तरी तुम्ही दुसरे ऑप्शन्स एकदा बघायचे आहेत. न्यूक्लिक ॲसिड हे 5 ते 7% असल्यामुळे हे पहिल्यांदा येणार नाही. सो रॉंग ऑप्शन. आणि हे असेंडिंग ऑर्डर असल्यामुळे लास्टला सगळ्यात जास्त कोण असणार आहे, वॉटर पाहिजे. इकडं सगळ्यात जास्त काय दाखवत आहेत, प्रोटीन. तेही रॉंग आहे. इथं वॉटर आहे सगळ्यात जास्त, बट कार्बोहायड्रेट सगळ्यात कमी नाही. आपल्या सेलमध्ये सगळ्यात कमी लिपिड्स असतात. सो दॅट्स वाय हेही रॉंग. न्यूक्लिक ॲसिड आपल्यामध्ये सगळ्यात कमी नसतात. सो करेक्ट ऑप्शन इज द फर्स्ट ऑप्शन. सो मग त्यासाठी हे NCERTचा टेबल आहे, तुम्ही करणं गरजेचं आहे. ॲव्हरेज कॉम्पोजिशन ऑफ सेल, आणि ह्या ॲव्हरेज कॉम्पोजिशनमध्ये तुम्हाला दिसेल बघा, वॉटर 70 to 90% याची रेंज आहे, प्रोटीन 10 to 15%, कार्बोहायड्रेट 3%, लिपिड्स 2%, न्यूक्लिक ॲसिड 5 to 7%, आणि जे आपण आयन्स म्हणतो जे की इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स ते 1% आहे. तो इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स कुठले आहेत तेही बघितले आपण, आणि त्यांचा जर असेंडिंग ऑर्डर असेल तर ही असेंडिंग ऑर्डर ही तुम्ही लावलेली आहे. विच ऑफ द फॉलोइंग पॉलिसॅकॅराइड्स आर मेड अप ऑफ ग्लुकोज मोनोमर्स. आता हे पॉलिसॅकॅराइड्स हे मोनोमरचे बनलेले असणार, हेही माहीत आहे आपल्याला, आणि मोनोमर एकमेकाला अटॅच होणार बाय ग्लायकोसिडिक बॉन्ड्स. आता ग्लुकोज मोनोमरपासून तयार झालेले पॉलिसॅकॅराइड्स कुठले, हा क्वेश्चन विचारला आहे. पहिला आहे स्टार्च, ग्लायकोजन, सेल्युलोज. तो स्टार्च हा ग्लुकोजचा मोनोमर आहे, ग्लायकोजन पण ग्लुकोजचा मोनोमर आहे, सेल्युलोज पण ग्लुकोजचा मोनोमर आहे. सो फर्स्ट ऑप्शन करेक्ट ऑप्शन आहे. कायटीन हा पॉलिमर आहे, पॉलिसॅकॅराइड आहे, बट हा पॉलिसॅकॅराइड जो बनलेला आहे त्याचा मोनोमर असतो बाळांनो नाग, N-ॲसिटिल ग्लुकोसामाइन. सेल्युलोज हा मोनोमर आहे, बट कुणाचा आहे, ग्लुकोजचा आहे. दॅट्स वाय आणि हा नाग आहे. आपल्याला विचारलेले आहेत की पॉलिसॅकॅराइड ग्लुकोजपासून कुठले बनतात, त्यामुळे हा ऑप्शन रॉंग. बट तरी पण पेप्टिडोग्लायकॉन हा नाग आणि नाम या अल्टरनेटिव्हली अरेंज झालेले असतात. सो पेप्टिडोग्लायकॉनचा मोनोमर काय आहे, नाग अँड नाम, N-ॲसिटिल ग्लुकोसामाइन आणि N-ॲसिटिल म्युरॅमिक ॲसिड्स. सो हे पेप्टिडोग्लायकॉन बॅक्टेरियल सेल वॉलमध्ये असते. इन्युलिन हा फ्रुक्टोजचा पॉलिमर आहे. सो दॅट्स वाय हा ग्लुकोजचा नाही, म्हणून ऑप्शन रॉंग. कायटीन आपण नागचा आहे. स्टार्च माहीत आहे आपणाला, ग्लुकोजचा आहे. स्टार्च, इन्युलिन हा फ्रुक्टोजचा आहे. लॅक्टोज हे डायसॅकॅराइड आहे, आणि हे ग्लुकोज आणि गॅलॅक्टोजचं बनलेलं आहे. हा काय पॉलिमर नाही, हा डायसॅकॅराइड आहे त्यात, आणि इन्युलिन हा फ्रुक्टोजचा आहे, त्यामुळे हे ऑप्शन रॉंग. सो करेक्ट ऑप्शन इज द स्टार्च. आता ह्यांच्यामध्ये पण तुम्हाला डिफरन्स विचारतात, जे की आपण पुढच्या क्वेश्चन्समध्ये बघणार आहोत, आणि इथं मी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. दिसतं स्टार्च, ग्लायकोजन, सेल्युलोज हे पॉलिसॅकॅराइड्स आहेत, बट कशाचे पॉलिसॅकॅराइड्स आहेत, ग्लुकोजचे. त्याच्यामध्ये डिफरन्स काय, सेल्युलोज हा बीटा डी ग्लुकोजपासून बनतो, आणि दुसरे अल्फा डी ग्लुकोजपासून. लक्षात कसं ठेवायचं, CB सेल्युलोज हा बीटा ग्लुकोजपासून बनलेला आहे. त्यामुळे आपलं कायटीन हा N-ॲसिटिल ग्लुकोसामाइन, पेप्टिडोग्लायकॉन नाग नामचा बनलेला आहे, इन्युलिन फ्रुक्टोजचा आहे, आणि लॅक्टोज गॅलॅक्टोज आणि ग्लुकोजचा आहे, आणि हा पॉलिसॅकॅराइड नाही. हा काय आहे बाळांनो, डायसॅकॅराइड. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की पेप्टिडोग्लायकॉन हा हेटेरोपॉलिसॅकॅराइड आहे. हेटेरो म्हणजे डिफरंट मोनोमर्स अटॅच होऊन तयार झालेल्या पॉलिमरला आपण हेटेरोपॉलिमर म्हणतो. मग हा हेटेरोपॉलिसॅकॅराइड, आणि दुसरे होमोपॉलिसॅकॅराइड्स आहेत. तुम्ही रिवाईज करायचे आहेत हे चार्ट्स. देन नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द रॉंग स्टेटमेंट. मोनोसॅकॅराइड्स हॅव 3 to 7 कार्बन ॲटम्स. हे आपणाला रॉंग स्टेटमेंट विचारलेलं आहे, आणि हे स्टेटमेंट करेक्ट आहे. का करेक्ट आहे, कारण मोनोसॅकॅराइड हे मिनिमम 3 कार्बन लागतात आणि मॅक्झिमम 7 कार्बन. जर मिनिमम 3 कार्बन असतील तर त्या मोनोसॅकॅराइडला म्हणतात ट्रायोज, देन 4 असतील तर हेट्रोज,
5 असतील तर पेंटोज, 6 असतील तर हेक्झोज आणि 7 असतील तर हेप्टोज. म्हणून हे स्टेटमेंट करेक्ट आहे. माल्टोज इज कॉमनली कॉल्ड माल्ट शुगर अँड फाउंड इन जर्मिनेटिंग सीड्स. सो माल्टोजला माल्ट शुगर म्हणतात आणि हे जर्मिनेटिंग सीड्समध्ये असतं. जर्मिनेटिंग सीड्समध्ये का तयार होतं माल्टोज? कारण जर्मिनेटिंग सीड्समध्ये स्टार्चचं कन्व्हर्जन माल्टोजमध्ये होतं आणि हे माल्टोज जर्मिनेटिंग सीड्समध्ये सापडतं. म्हणून हेही स्टेटमेंट करेक्ट आहे. देन फ्रुक्टोज इज कॉल्ड फ्रूट शुगर. सो फ्रूटमध्ये जे शुगर असते ते फ्रुक्टोजच असते. एक्सेप्शन त्याला ग्रेप्स आहे. ग्रेप्समध्ये ग्लुकोज असते. बट फ्रुक्टोज इज अ फ्रूट शुगर. सो दॅट्स वाय हे स्टेटमेंट करेक्ट आहे. आणि इन्युलिन इज अ होमोपॉलिमर ऑफ ग्लुकोज. आताच आपण क्वेश्चन बघितला. इन्युलिन हा होमोपॉलिमर आहे. सेम मोनोमर रिपीटेडली अटॅच झालेले आहे. बट हा ग्लुकोजचा नाही. तर हा कुणाचा आहे? इन्युलिन फ्रुक्टोजचा आहे. लक्षात ठेवायचं खूप इम्पॉर्टंट आहे. लेट्स डिस्कस द नेक्स्ट क्वेश्चन. 9th क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट स्टेटमेंट. इनकरेक्ट म्हणजे पहिल्यांदा इथं लक्षात ठेवायचं तुम्हाला रॉंग स्टेटमेंट शोधायचं आहे विथ रिस्पेक्ट टू स्टार्च. स्टार्चबद्दल रॉंग स्टेटमेंट कुठला आहे? स्टार्च जनरली कंटेन्स 20 to 25% अमायलोज अँड 75 to 80% अमायलोपेक्टिन बाय वेट. आणि हे करेक्ट आहे. स्टार्च माहीत आहे तुम्हाला होमोपॉलिमर आहे आणि होमोपॉलिमरमध्ये कुठला आहे? होमोपॉलिसॅकॅराइड आहे. आणि हा स्टार्च जो आहे तो स्टार्चमध्ये ग्लुकोजचे युनिट्स असे अटॅच झालेले असतात आणि त्यांच्यामध्ये ब्रांचिंग पण असते. अशा पद्धतीचं ब्रांचिंग पण असणार आहे. तो हे ब्रांच. तो अमायलोज म्हणजे अनब्रांच पार्ट हा कमी असतो 20 to 25% आणि ब्रांच पार्ट म्हणजेच अमायलोपेक्टिन हा 75 to 80% असतो. तो हे स्टेटमेंट म्हणून करेक्ट आहे. आपणाला रॉंग शोधायचं आहे त्यामुळे हे आपलं आन्सर नाही. तो अमायलोज इज अ लॉंग अनब्रांच ग्लुकोज चेन. यस हे करेक्ट आहे. अनब्रांच ग्लुकोज चेन विथ अल्फा 1,6 ग्लायकोसिडिक बॉन्ड बिटवीन द ग्लुकोज मोनोमर. तो अल्फा 1,6 ग्लायकोसिडिक बॉन्ड हा ब्रांचिंगला असतो. हा स्ट्रेटमध्ये अल्फा 1,4 ग्लायकोसिडिक बॉन्ड असतो. त्यामुळे हे स्टेटमेंट रॉंग आहे आणि हे स्टेटमेंट रॉंग असल्यामुळे हे आपलं आन्सर आहे. कळलं का बाळांनो? का? कारण तुम्हाला कळलं पाहिजे की हा जो ग्लुकोज असेल हा ग्लुकोज हा एकमेकाला जो जॉईन होणार आहे ते ग्लायकोसिडिक बॉन्डनं आणि हा ग्लायकोसिडिक बॉन्डला म्हणतात 1,4 ग्लायकोसिडिक बॉन्ड. आणि इथं जर ब्रांचिंगला जर हा ग्लुकोज जॉईन झाला तर ह्या बॉन्डला म्हणतात बाळांनो 1,6 म्हणजे अल्फा लावतात. तो अल्फा 1,6 ग्लायकोसिडिक बॉन्ड. तो ब्रांचिंगला 1,6 असतो. हा अनब्रांच असल्यामुळे इथं 1,4 पाहिजे होता. त्यामुळे हे रॉंग स्टेटमेंट आहे आणि आपलं आन्सर आहे. आणि दुसरे स्टेटमेंट का करेक्ट आहे ते बघू. अमायलोपेक्टिन इज अ ब्रांच्ड पॉलिसॅक्राइड ऑफ ग्लुकोज. करेक्ट. अमायलोपेक्टिन हा ब्रांच पार्ट आहे आणि तोच सगळ्यात जास्त असतो स्टार्चमध्ये. स्टार्च इज प्रोड्यूस बाय मोस्ट ग्रीन प्लांट्स फॉर एनर्जी स्टोरेज. यास फोटोसिंथेसिसमध्ये जे ग्लुकोज तयार होतं आहे ते स्टार्च फॉर्ममध्ये केलं जातं ग्रीन प्लांट्समध्ये. हे स्टेटमेंट करेक्ट आहे. तो म्हणून आपलं आन्सर आहे सेकंड ऑप्शन. तो इथं दिलेला आहे मी. अमायलोज हा अनब्रांच पार्ट आहे. त्याच्यामध्ये ग्लायकोसिडिक बॉन्ड अल्फा 1,4 असतो. अमायलोपेक्टिन हा ब्रांच आहे आणि अमायलोपेक्टिन हा ब्रांच आहे बट हा सगळ्यात जास्त असतो म्हणजे अबाउट 80% आणि हा अबाउट 20%. त्याची रेंज आपण मगाशीच बघितली. आणि जर हा ब्रांच असेल तर त्याच्यामध्ये अल्फा 1,4 चेन ही मेन असते. बट जिथं ब्रांचिंग असेल तिथं तेवढा एक बॉन्ड असणार. अल्फा 1,6 ग्लायकोसिडिक बॉन्ड अवेलेबल असणार आहे. सो देन नेक्स्ट वन इज द स्टार्च अँड ग्लायकोजन डिफर्स. आता स्टार्च आणि ग्लायकोजनमधला डिफरन्स विचारलेला आहे तुम्हाला. तो टाईप ऑफ मोनोमर्समध्ये त्यांच्यामध्ये डिफरन्स आहे का? नाही. स्टार्च आणि ग्लायकोजनचा मोनोमर काय आहे बाळांनो? अल्फा डी ग्लुकोज. दोघांचाही अल्फा डी ग्लुकोजच आहे. त्यामुळे हा डिफरन्स नाही. हा सिमिलॅरिटी आहे. तो टाईप्स ऑफ सेल्स इन विच दे आर
प्रिझर्व ॲज अ स्टोवर्ड मटेरियल. येस, ह्याच्यामध्ये डिफरन्स आहे. स्टार्च हे कुठल्या सेलमध्ये प्रिझर्व केलं जातं? प्लांट सेलमधला हा स्टोरेज पॉलिसॅकराइड आहे आणि ग्लायकोजन हा ॲनिमल सेलमधला स्टोरेज पॉलिसॅकराइड आहे. तो ॲनिमलमध्ये हा जे एक्सेसिव्ह ग्लुकोज आहे ते ग्लायकोजनमध्ये कन्वर्ट केलं जातं आणि स्टोअर केलं जातं आणि मेनली ॲनिमलमध्ये हे मसल्स आणि लिव्हरमध्ये स्टोअर केलं जातं आणि प्लांटमध्ये स्टार्च स्टोअर केलं जातं. दॅट्स वाय हा डिफरन्स करेक्ट आहे. टाईप्स ऑफ सेल इन विच दे आर प्रेझेंट ॲज अ स्टोअर्ड मटेरियल. आणि दुसरे बघा, टाईप्स ऑफ ग्लायकोसिडिक बॉन्ड बिटवीन ग्लुकोज मॉलिक्युल्स इन अ स्ट्रेट चेन. यांच्यामध्ये ग्लायकोसिडिक बॉन्ड स्ट्रेट चेनमध्ये 1,4,6 असणार आहे. सॉरी, 1 करेक्ट आहे. 1,4 अल्फा 1,4 ग्लायकोसिडिक बॉन्ड असणार, त्यामुळे डिफरन्स नसणार आहे. टाईप्स ऑफ ग्लायकोसिडिक बॉन्ड बिटवीन ग्लुकोज मॉलिक्युल्स ॲट अ ब्रांचिंगला तोच असणार आहे. यांच्यामध्ये स्टार्च आणि ग्लुकोजमध्ये डिफरन्स काय? मग दोघंही जर अल्फा डी ग्लुकोजपासून बनलेले असतील, त्यांचे दोघंही ब्रांच्ड आहेत. फक्त ग्लायकोजन हे हायली ब्रांच्ड आहे आणि जिथं स्ट्रेट चेन असेल तिथं अल्फा 1,4 ग्लायकोसिडिक बॉन्ड असेल आणि जिथं ब्रांचिंग असेल तिथं अल्फा 1,6 ग्लायकोसिडिक बॉन्ड असेल. सो हे सिमिलरिटीज आहेत, फक्त डिफरन्स हा 2 नंबर आहे, म्हणून आपला आन्सर 2 नंबरचं येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द केमिकल फॉर्म्युली फॉर माल्टोज अँड लॅक्टोज. माल्टोज अँड लॅक्टोजचा केमिकल फॉर्म्युला तुम्हाला विचारलेला आहे. तो हा खूप सोपा क्वेश्चन आहे. माल्टोज काय बाळांनो? डायसॅकराइड. लॅक्टोज काय आहे? डायसॅकराइड. माल्टोज कशापासून बनलेला असतं? अल्फा डी ग्लुकोज. हे ग्लुकोजचे युनिट जॉईन होऊन डायसॅकराइड बनतं. लॅक्टोज हे ग्लुकोज आणि गॅलॅक्टोजपासून बनलेलं असतं. तर मग आपल्याला माहीत आहे हे ग्लुकोज आणि हे गॅलॅक्टोज हे हेक्झोज शुगर्स आहेत. हेक्झोज म्हणजे 6 कार्बन कंटेनिंग शुगर्स आहेत. मग आपल्याला ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला माहीत आहे, C6H12O6. आता हे 2 ग्लुकोजचे मॉलिक्युल जर जॉईन व्हायचे असेल तर ह्यांच्यामध्ये 1,4 ग्लायकोसिडिक बॉन्ड तयार होणं गरजेचं आहे आणि वॉटर रिलीज होणार. मग इथं जर हे 2 मॉलिक्युल्स C6H12O6 असे 2 मॉलिक्युल जॉईन झाले आणि जॉईन होताना बाळांनो याच्यामधून वॉटर मॉलिक्युल का रिलीज होतो? कारण डिहायड्रेशन नी ह्यांच्यामध्ये 1,4,6 ग्लायकोसिडिक बॉन्ड तयार होणार आणि वॉटर मॉलिक्युल रिलीज होणार. सो हे 2 आहेत, त्यामुळे C12H 12 24 आणि 6 12. ऑक्सिजन किती होणार बाळांनो? 16, म्हणजे C12H24O6. बट ह्याच्यातून आपल्याला मायनस करायचे आहेत 1 वॉटर मॉलिक्युल. मग ह्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय होईल? तो 2 वॉटर मॉलिक्युल, कार्बन तर आहे असेच राहणार C12 आणि हायड्रोजन किती 2 - 24मधून, तर हे 22 झाले. ऑक्सिजन 1, सॉरी इथं मी 6 लिहिलं आहे, 12 पाहिजे, 6 × 12. तर ह्याच्यातला ऑक्सिजन 1 गेला तर इथं येणार O11. सो C12H22O11. आणि लॅक्टोजचा पण सेम, कारण ग्लुकोज गॅलॅक्टोज हे सेमच मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो, फक्त त्यांचे स्पेशल स्ट्रक्चर्स वेगळे असतात. तर मग असे कुठे दिलेले आहेत ऑप्शन? इथं C12H22O12च दिलेला आहे, त्यामुळे रॉंग. C12H24 नसणार, वॉटर मॉलिक्युलर रिलीज होतो आहे. C12H22O11, C12H22O11. सो दिस इज द करेक्ट आणि हे पण रॉंग आहे. याच्यावरून काय कळलं? माल्टोज आणि लॅक्टोजचा केमिकल फॉर्म्युला सिमिलर आहे. काय आहे बाळांनो? C12H22O11. And next question, read the following statements. Which of the above statements are correct? करेक्ट स्टेटमेंट आपल्याला विचारलेले आहे. तो मग बघा, पेपर मेड फ्रॉम प्लांट पल्प अँड कॉटन फायबर्स इज अ सेल्युलोजिक. यस, हा सेल्युलोजचा असतो. सेल्युलोज हा पॉलिसॅक्राइड आहे. कसला? होमोपॉलिसॅक्राइड. आणि याच्यामध्ये रिपीटिंग युनिट्स आहेत सेल्युलोजमध्ये बीटा डी ग्लुकोजचे युनिट्स रिपीटेड आहेत. बीटा डी ग्लुकोजचे युनिट्स 1,4 ग्लायकोसिडिक बॉन्डनं जॉईन झाले आहेत. हे करेक्ट स्टेटमेंट आहे. बट करेक्ट स्टेटमेंट 1मध्ये दिलेलं आहे हे करेक्ट आणि 4थमध्ये दिलेलं आहे. याचा अर्थ सेकंड ऑप्शन इलिमिनेट झाला आणि थर्ड ऑप्शन इलिमिनेट झाला. सो नेक्स्ट स्टेटमेंट, रायबोज डिफर्स फ्रॉम डिऑक्सिरायबोज इन हॅव्हिंग 1 एक्स्ट्रा ऑक्सिजन ॲट सेकंड कार्बन.
सो हे स्टेटमेंट करेक्ट आहे. आता हा जो रायबोज आहे ही पेंटोज शुगर आहे आपल्याला माहीत आहे, आणि हा त्याचा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन, आणि सेकंड कार्बनवर इथं OH असेल तर ह्याला रायबोज म्हणतात, आणि ह्याच्यातला एक हा ऑक्सिजन निघून गेला तर ह्याला म्हणतात डिऑक्सिरायबोज. डिऑक्सिरायबोज शुगर ही DNA असते आणि रायबोज शुगर ही RNA असते, जे की करेक्ट आहे. रायबोज शुगर डिफर आहे डिऑक्सिरायबोजमध्ये कशाच्या, इन हॅविंग वन एक्स्ट्रा ऑक्सिजन आहे सेकंड कार्बनवर. सो हे स्टेटमेंट करेक्ट आहे. सो मग सेकंड स्टेटमेंट कुठं दिलेलं आहे करेक्ट आपणाला, सो हे सेकंड स्टेटमेंट इथं दिलेलं आहे, त्यामुळे हा फर्स्ट ऑप्शन पण निघून गेला आणि चौथा ऑप्शन करेक्ट. सो आपण टोटल 4 स्टेटमेंटचा यूज न करता ओन्ली 2 स्टेटमेंटवर पण आपण क्वेश्चन्स सॉल्व केलेला आहे इलिमिनेशन टेक्निक वापरून. तरीही पुढचे स्टेटमेंट्स तुम्ही कन्फर्म करायचे आहेत, त्यासाठी वाचणं गरजेचं आहे. झायलोज अँड अरॅबिनोज आर टेट्रोज शुगर. हे टेट्रोज शुगर्स नाहीत, त्या बाळांनो पेंटोज शुगर आहेत. तो लक्षात ठेवा, झायलोज आणि अरॅबिनोज हे पेंटोज शुगर आहे, त्यामुळे हे स्टेटमेंट म्हणून रॉंग आहे. मग थर्ड जिथं असेल, ही थर्ड इथं आलेला आहे, त्यामुळे हा फर्स्ट ऑप्शन आपण इलिमिनेट केला, म्हणून इथं थर्ड ऑप्शन येणार नाही. बेनेडिक्ट टेस्ट डज नॉट गिव्ह पॉझिटिव्ह रिझल्ट विथ सुक्रोज. यस, बेनेडिक्ट टेस्ट कशासाठी वापरतात, तर रिड्युसिंग शुगर आहे का नॉन रिड्युसिंग शुगर आहे हे ठरवण्यासाठी बेनेडिक्ट टेस्ट केली जाते. आणि त्याच्यामध्ये सुक्रोज ही नॉन रिड्युसिंग शुगर आहे. का नॉन रिड्युसिंग शुगर आहे, कारण सुक्रोज हे कशाचे बनलेलं आहे बाळांनो, ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज, आणि त्यामुळे ह्यांच्यामध्ये जो ग्लायकोसिडिक बॉन्ड असतो तो 1-2 ग्लायकोसिडिक बॉन्ड असतो, आणि 1-2 ग्लायकोसिडिक बॉन्ड असल्यामुळे त्यांच्यामध्ये फ्री अल्डिहाइड ग्रुप किंवा किटॉनिक ग्रुप राहत नाही. आणि जर फ्री अल्डिहाइड किंवा किटॉनिक ग्रुप राहत नसेल तर ती नॉन रिड्युसिंग शुगर होते. ते बेनेडिक्ट टेस्ट पॉझिटिव्ह रिझल्ट देत नाही. सो म्हणून हे स्टेटमेंट करेक्ट आहे आणि इथं दिलेलं आहे. आपलं कन्फर्म झालं की चौथा ऑप्शन 100% करेक्ट आहे. तो ह्यासाठी तुम्ही क्विकली फास्टली तुम्ही जरी आन्सर आलं तरी पण पुढचे स्टेटमेंट्स बघायचे असतात. का, कारण तुम्हाला कन्फर्म आन्सर कळतं. देन नेक्स्ट क्वेश्चन, व्हेन अ लॉंग प्रोटीन चेन इज फोल्डेड अपॉन इटसेल्फ लाईक अ हॅलो वुलन बॉल इट गिव्ज राईज टू. आता हॉलो वुलन बॉल लाईक स्ट्रक्चर आपण स्टडी केलेलं आहे प्रोटीनचं, जे की कुठल्या लेवलचं आहे ते विचारलेलं आहे. सो प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन, नो, प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन नसणार आहे. का, कारण प्रायमरी प्रोटीन हे लिनियर असतं आणि त्याच्यामध्ये हे अमायनो ॲसिड असे जॉईन झालेले असतात आणि त्यांच्यामध्ये हा पेप्टाईड बॉन्ड असतो, त्यामुळे हे फोल्डिंग झालेलं नसतं स्ट्रक्चर. सो सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन हा ही प्रॉपरली फोल्डिंग झालेला नसतो. यांच्यामध्ये अल्फा हेलिक्स आणि बीटा प्लेटेड शीट येतात. बट ते का येतात, का, कारण त्यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड्स डेव्हलप व्हायला लागतात. बट ही पूर्ण चेन एकमेकावर फोल्ड झालेली नसते, त्यामुळे सेकंड ऑप्शन ही रॉंग. टर्शरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन हे हॉलो वुलन बॉलसारखं असतं. यांच्यामध्ये लॉंग चेन कशी झाली असते, अशी एकमेकावर बांधून फोल्डिंग झालेले असतात आणि ह्याच्यामध्ये भरपूर बॉन्ड्स तयार झालेले असतात. त्याच्यामध्ये हायड्रोफोबिक बॉन्ड्स, वॉन्डरवॉल फोर्सेस, आयनिक बॉन्ड्स, सल्फर बॉन्ड्स, आणि पहिले तर हायड्रोजन बॉन्ड आणि पेप्टाईड बॉन्ड तर तयार झालेले आहेतच, हे सगळे असणार आहे. त्यामुळे हे टर्शरी स्ट्रक्चर मोस्ट स्टेबल स्ट्रक्चर असणार आहे आणि त्यामुळे हे हॉलो वुलन बॉलसारखं आणि लॉंग प्रोटीनची जी चेन आहे एकमेकावर फोल्ड झालेलं हे स्ट्रक्चर आहे. क्वाटर्नरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन, क्वाटर्नरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन करण्यासाठी मोर दॅन 1 युनिट ऑफ पॉलीपेप्टाईड चेन लागते. ही एक पॉलीपेप्टाईड चेन, अनादर पॉलीपेप्टाईड चेन, आणि ह्या एकमेकाला डायसल्फाईड बॉन्डनं जर अटॅच झाल्या तर ते क्वाटर्नरी स्ट्रक्चर तयार होतं. तो म्हणजे क्वाटर्नरी स्ट्रक्चर काय असतात, टर्शरी प्रोटीन एकमेकाला जॉईन झालेले असतात. बट हे टर्शरी प्रोटीनमध्ये जे पॉलीपेप्टाईडचे युनिट असतात ते मोर दॅन 1 असतात. सो त्यामुळे हे आन्सर नाही, हे करेक्ट आन्सर टर्शरी स्ट्रक्चर आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे,
आयडेंटिफाय द रॉंग स्टेटमेंट्स विथ रिस्पेक्ट टू स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. चला आत्ताच आपण स्ट्रक्चर डिस्कस केले आणि त्याच्याबद्दलचं चुकीचं स्टेटमेंट शोधायचं आहे. पेप्टाईड बॉन्ड स्टॅबिलायझेस द प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. ठीक आहे, पेप्टाईड बॉन्ड्स तयार होतात प्रायमरी स्ट्रक्चरमध्ये आणि ते स्ट्रक्चरला स्टॅबिलाईज करायला रिस्पॉन्सिबल आहे. हे करेक्ट स्टेटमेंट आहे. बट आपणाला त्यांनी विचारलेलं आहे की रॉंग स्टेटमेंट कुठलं आहे. हे स्टेटमेंट करेक्ट आहे बट आपला आन्सर नाही. इन प्रोटीन्स ओनली लेफ्ट हँडेड हेलिसेस आर ऑब्झर्व. सो लेफ्ट हँडेड हेलिसेस ऑब्झर्व होत नाही. यांच्या आपल्यामध्ये राईट हँडेड हेलिसेस ऑलवेज प्रोटीनमध्ये ऑब्झर्व होतात. त्यामुळे हे स्टेटमेंट रॉंग आहे आणि आपलं आन्सर आहे. का? कारण आन्सर आपल्याला रॉंग शोधायचं आहे. पेप्टाईड बॉन्ड्स डू नॉट, तरीही पण पुढचे ऑप्शन्स तुम्ही चेक करायचे आहेत, गडबड करायची नाही. पेप्टाईड बॉन्ड्स डू नॉट ब्रेक डाऊन ड्युरिंग डिनॅच्युरेशन ऑफ प्रोटीन. सो डिनॅच्युरेशन म्हणजे काय? ज्यावेळेस तुम्ही प्रोटीनला हीट केलं तर त्याचं नेचर बदलतं, त्याला आपण काय म्हणणार? डिनॅच्युरेशन. मग यांच्यामध्ये काय असतो की जे काय हायड्रोजन बॉन्ड असतील, आयोनिक बॉन्ड असतील किंवा हायड्रोफोबिक फोर्सेस असतील, हे सगळे सल्फर बॉन्ड असतील, हे सगळे बॉन्ड्स तुटतात. बट पेप्टाईड बॉन्ड तेवढा तुटत नाही, ब्रेकडाऊन होत नाही डिनॅच्युरेशनमध्ये. सो मग हे स्टेटमेंट म्हणून बरोबर आहे. त्यामुळे आपला आन्सर नाही. अ प्रोटीन हॅविंग सिंगल पॉलिपेप्टाईड चेन कॅनॉट हॅव अ क्वाटर्नरी स्ट्रक्चर. आताच डिस्कस केलं, सिंगल पॉलिपेप्टाईडची चेन असेल तर ते मॅक्झिमम टर्शरी स्ट्रक्चर तयार करेल. बट मोर दॅन वन पॉलिपेप्टाईड चेन जर जॉईन झाल्या तरच क्वाटर्नरी स्ट्रक्चर तयार करेल. फॉर एक्झाम्पल इन्सुलिन. इन्सुलिनमध्ये अल्फा चेन आणि बीटा चेन असतात आणि ह्या एकमेकाला जॉईन झाल्या सल्फर डायसल्फाईड बॉन्डनं का, मग हे क्वाटर्नरी स्ट्रक्चर. किंवा हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिनमध्ये तर 4 पॉलिपेप्टाईड चेनचे युनिट्स असतात आणि हे 4 युनिट्स ह्याला ग्लोबिलिन प्रोटीन म्हणतो. आणि टर्शरी स्ट्रक्चर हे ग्लोब्युलर असतं, सर्क्युलर, मग त्याला ग्लोबिलिन पण म्हणतात. आणि हे एकमेकाला असे डायसल्फाईड बॉन्डनं अटॅच झाले असतात. स्टेटमेंट बरोबर आहे बट आपलं आन्सर रॉंग शोधायचं आहे. त्यामुळे सेकंड स्टेटमेंट करेक्ट आहे. लास्ट क्वेश्चन ऑफ दिस व्हिडिओ. विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन इनकरेक्ट स्टेटमेंट. इनकरेक्ट म्हणजे आपल्याला रॉंग शोधायचं आहे. सो फर्स्ट, नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड्स आर सिंथेसाइज्ड बाय ॲनिमल्स. सो नॉन इसेन्शियल म्हणजे गरज नसणारे. सो का गरज नाही बाळांनो? का? कारण आपली बॉडी त्याला तयार करते, त्यामुळे डाएटमधून घ्यायची गरज नाही. नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड आर सिंथेसाइज्ड बाय ॲनिमल्स करेक्ट आहे हे स्टेटमेंट. का? कारण why there is no need of these amino acids? Because our body is synthesizing them. That's why there is no need to take these amino acids through diets. म्हणून नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड्स आर सिंथेसाइज्ड बाय ॲनिमल्स हे स्टेटमेंट करेक्ट आहे बट आन्सर नाही आपला. तो काय आपल्याला रॉंग स्टेटमेंट शोधायचं आहे. डायटरी प्रोटीन्स आर सोर्सेस ऑफ इसेन्शियल अमायनो ॲसिड. इसेन्शियल म्हणजे नेसेसरी, गरजेचे, हे घेतलेच पाहिजे डाएटमधून. का? कारण बॉडीमध्ये सिंथेसाइज होत नाहीत. मग ते जर बॉडीमध्ये सिंथेसाइज होत नसेल, डाएटमधून घेत असेल, तर डाएटमधून जे आपण प्रोटीन घेणार आहोत ते ब्रेकडाऊन झाल्यानंतर जे अमायनो ॲसिड्स रिलीज होणार आहेत आणि ते ब्लडमध्ये ॲब्सॉर्ब होणार आहेत, ते अमायनो ॲसिड्स इसेन्शियल अमायनो ॲसिड्स असणार आहेत. हे स्टेटमेंट म्हणून बरोबर आहे. द मोस्ट अबंडंट प्रोटीन इन द होल बायोस्फिअर इज रुबिस्को. सो हे रुबिस्को हा मोस्ट अबंडंट प्रोटीन आहे, माहीत आहे आपल्याला बायोस्फिअरमध्ये. का? कारण हा रुबिस्को फोटोसिंथेसिसमध्ये इन्व्हॉल्व असतो. हा प्रोटीन एन्झाईम म्हणून काम करतो आणि ह्या रुबिस्को ग्रीन प्लांट्समध्ये असल्यामुळे आणि ह्या होल बायोस्फिअर, लिव्हिंग स्पिअर ऑन द अर्थवर सगळ्यात जास्त प्लांट्स क्वांटिटीमध्ये आहेत आणि ग्रीन प्लांट जास्त असल्यामुळे रुबिस्को जास्त आहे हे आपणाला माहीत आहे. हे स्टेटमेंट करेक्ट आहे, त्यामुळे आन्सर नाही. बीटा प्लिटेड शीट ऑर्गनायझेशन इज ॲन एक्झाम्पल ऑफ टर्शरी स्ट्रक्चर. टर्शरी स्ट्रक्चरचं हे एक्झाम्पल नाही. बीटा प्लिटेड शीट ऑर्गनायझेशन हे सेकंडरी स्ट्रक्चरमध्ये होतं प्रोटीनच्या. दॅट्स वाय टर्शरी स्ट्रक्चरमध्ये हे नसतं. त्यामुळे हे स्टेटमेंट रॉंग आहे आणि म्हणून आपलं आन्सर आहे. तो अशा पद्धतीनं आपण
15 क्वेश्चन्स कवर केलेले आहेत. आपण बायो मॉलिक्युलचा सेकंड पार्ट आणणार आहोत, त्याच्यामध्ये पण 15 क्वेश्चन सॉल्व करणार आहोत आणि हे मोस्ट प्रोबेबल आहेत आणि पूर्ण चॅप्टरमधील ईच अँड एव्हरी पॉईंट आपण ह्या 30 क्वेश्चन्समध्ये कवर करणार आहोत. सो ह्या सिरीजला तुम्ही सिरियसली फॉलो करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि मी ज्या पद्धतीनं डिस्कशन करतो आहे त्या पद्धतीने तुमचं लॉजिकल थिंकिंग डेव्हलप करा, जेणेकरून क्वेश्चनच्या आन्सरकडे जात असताना थिंकिंग तुमचं प्रॉपर झालं पाहिजे, लॉजिक व्यवस्थित लागलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही मोस्ट करेक्ट ऑप्शन अकॉर्डिंग टू द डिमांड ऑफ क्वेश्चन सिलेक्ट केला पाहिजे. आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही प्रॅक्टिस केलं तर तुमचा 100% स्कोअर नीटमध्ये इम्प्रूव्ह होणार आहे. तो जर माझे एफर्ट्स तुम्हाला फायदेशीर ठरत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मॅक्झिमम तुमच्या मित्रांना शेअर करा. थँक्यू ऑल ऑफ यू. गुड बाय.